जागृती हायस्कूलमध्ये लोकशाही पद्धतीने जिमखाना निवडणूक उत्साहात, गुलाल आणि फटाक्याविना विजयाचा आनंद साजरा करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश. नीरज हवालदार विद्यार्थी प्रतिनिधी, अमृता पाटील विद्यार्थिनी प्रतिनिधीपदी विजयी. गडिंग्लज येथील जागृती हायस्कूलमध्ये शालेय जिमखाना निवडणूक लोकशाही मूल्यांना साजेशा आणि पर्यावरणपूरक वातावरणात उत्साहात पार पडली. विजयाचा आनंद गुलालाची उधळण किंवा फटाक्याची आतिषबाजी न करता आम्ही जागृतीचे कारभारी असा जयघोष करत विद्यार्थ्यांनी साजरी करून पर्यावरण संवर्धनाचा आदर्श घालून दिला. विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंतच्या निवडणूक प्रक्रियेची प्रत्यक्ष ओळख व्हावी या उद्देशाने उमेदवारी अर्ज भरणे, छाननी, माघार, चिन्ह वाटप, प्रचार, कोपरा सभा, गुप्त मतदान आणि मतमोजणी अशा सर्व टप्प्यातून निवडणूक पार पडली. या चुरशीच्या निवडणुकीत नीरज हवालदार हे विद्यार्थी प्रतिनिधीपदी 58 मतांनी तर अमृता पाटील या विद्यार्थिनी प्रतिनिधीपदी 49 मतांनी विजयी झाल्या. एकूण 1449 विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावत लोकशाही प्रक्रियेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन नूतन विद्यार्थी प्रतिनिधी नीरज हवालदार आणि विद्यार्थिनी प्रतिनिधी अमृता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. निवडणुकीत एकूण 48 वर्ग प्रतिनिधी निवडून आले. त्यांचा मुख्याध्यापक उमेश सावंत, उपमुख्याध्यापक अनिल मसाळे आणि पर्यवेक्षक महंतेश दड्डी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ही निवडणूक यशस्वी करण्यासाठी जिमखाना व क्रीडा विभाग प्रमुख संपत सावंत, सचिन मगदूम, प्रकाश हरकारे तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.